ओबीसी नेते लक्ष्मण हाके माझ्यासोबत आहेत। 28 तारखेला बीडमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा पार पडणार आहे। त्या मेळाव्यामध्ये जे पोस्टर रिलीज झालेलं आहे त्यामध्ये छगन भुजबळ, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर अनेक नेते आहेत। मात्र या पोस्टरवर लक्ष्मण हाके यांचा फोटो नाही आणि त्यांना निमंत्रण देखील नसल्याचं समजतंय। नक्की काय आहे आणि लक्ष्मण हाके यांना नेमकं का डावललं जातंय हे थेट आपण विचारणार आहोत। 28 तारखेला छगन भुजबळांच्या उपस्थितीत जो मेळावा पार पडतोय त्यात तुमचा त्या पोस्टर रिलीज करण्यात आले, त्यात फोटो नाहीये तुमचा। खरं तर मी एक मेंढपाळाचा पोरगा आहे। महाराष्ट्रातल्या 400-450 जातीच्या तांड्यावर, वाड्यावर, वस्त्यावर, बलुत्याच्या घरी जाण्याचा प्रयत्न करतोय आणि कुठल्या पोस्टरवर फोटो नसला म्हणून त्याचं एवढं काय वाईट वाटायचं काय कारण आहे? त्यामुळे असेल नसेल चुकून राहिला असेल, खालच्या जे निमंत्रक मंडळी आहेत त्यांच्याकडून चुकून राहिला असेल। त्यामुळं ही ओबीसीची काय 400-450 जाती आहेत, या सगळ्या जातीच्या भावना, सगळ्या जात संघटना, हे सगळं होत असताना थोडंफार 19-20 झालं तर आपण ते समजून घेतलं पाहिजे, पुढे चाललं पाहिजे। मात्र गेल्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा विषय चालू झाल्यापासून तुम्ही ओबीसींची बाजू कणखरपणे मांडताय। तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, तुमच्या कुटुंबावर टीका करण्यात आली, अगदी घरापर्यंत हे सगळा विषय आला। मात्र ओबीसींचा मेळावा पार पडतोय आणि त्यामध्ये लक्ष्मण हाकेंचा विसर पडावा हे शक्य वाटतंय? नाही, मला तसं काही वाटत नाही। कारण मी बीडमध्ये अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी लाखाचे मेळावे घेतलेले आहेत। किल्ले धारूर तालुक्यात भोगलवाडीला झालेला आहे, परत शिरूरच्या आणि गेवराईच्या बाउंड्रीवर शृंगारवाडीला मोठा मेळावा झालेला आहे, 50-60 हजार लोक होती, आणि मग गेवराईमध्ये अनेक मेळावे झालेले आहेत। त्यामुळे मला काय असं वाटत नाही। आणि आत्ता माझा 27 तारखेला परत पाथर्डी आणि शेवगावच्या बाउंड्रीवरती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये परत 27ला माझा मेळावा आहे। त्यामुळं आम्ही ओबीसीच्या ह्या सगळ्या जातींची बाजू मांडतो। तुमचा वैयक्तिक मेळावा आहे, मात्र जिथं ओबीसी समाजाचे सगळे नेते एकत्रित असणार आहेत तिथं डावललं गेलंय। भुजबळ साहेब असणार आहेत, पंकजा मुंडे असणार आहेत किंवा इतर तुमच्या ओबीसी समाजातील अनेक नेते त्या ठिकाणी असणार आहेत, आणि त्या मंचावर किंवा त्या पोस्टरवर तुम्हाला डावलण्यात आलंय। नेमकं काय कारण असू शकतं, काय वाटतंय? मला नाही वाटत काही ह्याच्या मागे काही कारण असेल, आणि मी काही या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही। भुजबळ साहेब आमचे नेते आहेत, पोस्टरवर ज्यांची नावं टाकलेत, फोटो टाकलेत तेही माझे नेते आहेत, मी त्यांना नेते मानतो। फक्त मी कुठला राजकीय नेता, आमदार, खासदार, मंत्रीपदावर नाही, आणि मला कोणाची भीड भाड ठेवायची नाही। मी कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये काम करत नाही। मी आपलं कॉमन मॅनची 450 जातींची बघा, ज्या दिवशी GR काढला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्या GR फाडून टाकायला लावला। महाराष्ट्रातल्या प्रत्येक ओबीसी बांधवांना तालुक्याच्या ठिकाणी निवेदन द्यायला लावलं, होळी करायला लावली। ही माझी भूमिका आहे। त्यामुळे मी कुणाच्या इन्फ्लुएन्स खाली काम करत नाही। पण मला नाही वाटत की तिथं माझा फोटो असल्यानंतरच ओबीसी बांधवांनी सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र राहावं, एकत्र लढावा, अशा गोष्टी येत राहतील, जात राहतील। फोटो नाही म्हणून कुणीही नाराज व्हायचं काही कारण नाही, आणि माझा तर काही प्रश्नच उरत नाही। मग फोटो नसला तरी तुम्ही 28 तारखेच्या कार्यक्रमाला बीडमध्ये जाणार? एखाद्या पदाधिकाऱ्याने जरी फोन केला तरी मी जाईन, कारण मी कार्यकर्ता आहे। त्यामुळे मला काही कुठल्या प्रोटोकॉलची आवश्यकता नाही, किंवा मी कुठल्या राजकीय पदावरती नाही, किंवा मी खूप मोठा नाही आणि मी समजतही नाही। मला एका साध्या तालुका लेवलच्या पदाधिकाऱ्याचा जरी फोन आला तरी मी जाईन, आणि मुळात तो समता परिषदेचा प्रोग्राम आहे असं मला कळलंय। तर आम्ही ओबीसी म्हणून जर ओबीसींचा मेळावा असेल आणि जर मला कोणी जबाबदार व्यक्तीने फोन केला तर मी जाईन, मला काही अडचण नाही त्यामध्ये। मात्र ज्यावेळेस हा सगळा विषय येतो, ज्यावेळी छगन भुजबळांवर टीका करण्यात आली, ओबीसी नेत्यांवर टीका करण्यात आली, त्यावेळेस या सगळ्या नेत्यांचे वार तुम्ही तुमच्या अंगावर घेतले। पण आज जे पोस्टर आपण पाहतोय त्यात तुमचा फोटो नाहीये, हे पाहून कुठेतरी वेदना झाल्या असतील? नाही, वेदना म्हणजे पोस्टरसाठी आणि फोटोसाठी आपण काम करत नाही आहोत मुळात। अर्थात तुमचा फोटो नाहीये याचा अर्थ तुम्हाला निमंत्रण नाहीये किंवा तुम्ही त्या मेळाव्याला असावं असं त्यांना वाटत नाही। हे काय कुणी भुजबळ साहेबांनी किंवा त्यांच्या वरिष्ठ मंडळीने असं काही जाणून बुजून केलं असेल असं काही मला वाटत नाही। ते तुमच्या निदर्शनास आलंय, त्यांच्या देखील निदर्शनास आलं असेल। हा, मीडियातून बातम्या चालल्या त्या मी काल बघितल्या, मला वाईट वाटलं या गोष्टीचं की ओबीसी मध्ये कुठल्याही प्रकारे फूट पाडण्याचा प्रयत्न जर कोणाकडून होत असेल तर तो चुकीचा आहे, आणि आमच्या कुठल्या वक्तव्यामुळे किंवा आमच्या कुठल्या वागण्यामुळे ओबीसी मध्ये फूट पडणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ, आणि आम्ही एक आहोत। भुजबळ साहेब आमचे नेते आहेत। मग आता
खरं तर ही मोठी घडामोड म्हणावी लागेल. ओबीसींचा मेळावा पार पडतोय. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ओबीसींचा लढा लढताय. हा लढा लढत असताना वैयक्तिक तुमच्या कुटुंबावर टीका झाल्या, तुमच्या पत्नीवर, मुलीवर, अगदी मुलावर हल्ले देखील तुमच्या करण्यात आले. या सगळ्यातून तुम्ही गेलेला आहे. मात्र आज ही परिस्थिती समोर दिसते. नेमकं काय याला म्हणायचं? नाही, ही जी परिस्थिती आहे याला मी घाबरणार नाही. भावनिक होताय तुम्ही, खरं तर डोळ्यातून अश्रू येत आहेत तुमच्या. खरं तर अभिमन्यू करायचा प्रयत्न होतोय. मी पुढच्या माणसांना पुरून उरेन आणि छातीवरती वार घ्यायला मला कुठलीही अडचण नाही. लढता लढता मरायला कुठलीही अडचण नाही. पण ज्यावेळी पाठीत वार केले जातात त्यावेळी खूप वेदना होतात आणि मी लढायला तयार आहेच. जी आरक्षणाची जी लढाई आहे, ओबीसींचं आरक्षण टिकावं म्हणून तुम्ही मोठं उपोषण केलं, मोठा लढा तुम्ही त्या ठिकाणी दिला. तुमच्या कुटुंबापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आल्या, मुलांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आल्या. याची जाणीव ओबीसी नेत्यांना खरं तर असायला हवी होती असं वाटत नाही? नाही, मी त्याच्यावर बोलणार नाही. पण मी ओबीसीचा लढा सोडणार नाही. मला 27 तारखेला दैत्य नांदूरला, शेवगाव पाथर्डीला मी कार्यक्रम ठेवलेला आहे. मी तिथं जाईन. याच्या पलीकडे मी माझी लढाई कुठलीही थांबवणार नाही. कारण मी या महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या हिताची भाषा बोलणार आहे. 450 जातींना एकत्र आणणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि अशा गोष्टी होत राहतील. पण कोण जाणीवपूर्वक करते असं मला वाटत नाही. ओबीसी नेत्यांकडून आता लक्ष्मण हाके यांना एकटं पाडलं जाते असं वाटत नाही तुम्हाला? नाही, जनता माझ्या बरोबर आहे ना. कळमनुरीमधली 1 लाखापेक्षा जास्त लोकांची सभा, कुठल्याही आमदार, खासदार, कुठलीही यंत्रणा, कुणाच्याही गाडीला डिझेल नाही, कुणालाही जरी तुम्ही म्हणत असला छगन भुजबळ आमचे नेते आहेत किंवा मी कुणावर नाराज नाही असं म्हणत असला तरी तुमच्या डोळ्यातील अश्रू सांगतायत की तुम्हाला वेदना ह्या सगळ्या होत आहेत. कारण शत्रू बलाढ्य आहे याची मला कल्पना आहे. हिंगोलीतल्या लोकांनी, लाखोंचा जनसमुदाय तिथं आला. त्यांच्या विश्वासास तडा जाईल असं मी काहीही बोलणार नाही. पण वेदना ह्या वेदना आहे आणि मी संवेदनशील आहे म्हणून एवढी टोकाची भूमिका घेतोय. मला जर राजकीय करिअर असतं किंवा राजकीय काही मला मिळवायचं असतं तर मी सत्ताधाऱ्यांना अंगावर घ्यायचं कारणच येत नव्हतं. कधी काळी मला फडणवीसांचे समर्थक म्हणणाऱ्या लोकांनी, ज्या दिवशी फडणवीस साहेबांनी GR काढला त्या दिवशी मी तो GR फाडून टाकलेला आहे. त्या दिवसापासून मी सरकारच्या विरोधामध्ये बोलतोय. मला वाटतंय ओबीसींचं हे आरक्षण वाचवायला आता फुले शाहू आंबेडकर असणार नाही. त्यामुळं राजकारण करू नका. ओबीसीच्या या लढ्याचं कुणीही राजकारण करू नका आणि राजकीय फायदा घेऊ नका. ओबीसीचं आरक्षण टिकवा. हेच ओबीसी बांधव तुम्हाला खूप मोठी पदं देतील. एवढीच माझी ओबीसी बांधवांना, कार्यकर्त्यांना विनंती आहे. पण ज्यावेळी ओबीसी नेते पंकजा मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, यांच्यावर ज्यावेळेस टीका होत होती, खालच्या भाषेत टीका केली जात होती, त्यावेळी या नेत्यांच्या सगळ्यांचे वार तुम्ही अंगावर घेतले आणि आज ही सगळ्या नेत्यांना एवढं लक्षात येऊ नये की लक्ष्मण हाकेंनी गेल्या अनेक दिवसांपासून हा लढा लढतायत, त्यांना या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे, एवढं लक्षात येऊ शकत नाही. किंवा लक्ष्मण हाकेंना साईडला करण्याचं किंवा लक्ष्मण हाकेंच्या मागे ओबीसींचा रेटा वाढतोय हे या नेत्यांच्या लक्षात आल्यामुळे असं होतंय. नाही, असं काही मी मानत नाही. फक्त हा सामाजिक व्हॅक्यूम आहे. मी फक्त बोलायचा प्रयत्न केलाय. मी कधीही कोणालाही कुठलंही मी काही देऊच शकत नाही, कारण माझ्याकडेच मुळात काही नाही. त्यामुळे मला शत्रूकडून बदनाम करणं, मारहाण करणं, डॅमेज करणं, कुटुंबियापर्यंत येणं, मुलामुलीपर्यंत येणं हे समजू शकतो. हे त्याच्याशी लढायची मी तयारी ठेवली. पण लढत असताना चला ठीक आहे, पण ओबीसीमध्ये या सगळ्या 400-450 जातीच्या लोकांपर्यंत मला पोहोचायचं आहे आणि खूप मोठी लढाई आहे आणि शत्रू खूप मोठा अकराळ विकराळ आहे. त्यामुळे मी कुणावरही आरोप करणार नाही किंवा कुणाला काही बोलणार नाही. फक्त विनंती एकच राहीन, आताचे आपले आरक्षण लढवण्याच्या, तुम्ही निवडणुकीच्या वेळी निश्चित राजकारण करा, तुम्ही तुमच्या पक्षांची भूमिका घ्या, पण आता ओबीसीच्या चळवळीमध्ये प्लीज कुणी राजकारण करू नका असं मला वाटतं. ओबीसी नेतेच यामध्ये राजकारण करत असले जातं हे असं मला, मी कुणावरही आरोप करत नाही, कारण त्या नेतृत्वाने असं करायला लावलं असेल असं मला वाटत नाही.
खरं तर तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहून तुम्हाला काय वेदना होत आहेत किंवा तुमच्या कुटुंबापर्यंत हे सगळं आल्यानंतर तुम्ही ते सगळं सहन करताय हे दिसतंय. मात्र यामध्ये ओबीसी नेत्यांनी तुम्हाला डावलल्याचं सध्या तरी दिसतंय. तुम्ही म्हणताय निमंत्रण आलं तर मी त्या ठिकाणी जाईल. मात्र तुमच्यासाठी जी भूमिका घेणं आवश्यक आहे, जे तुमचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत किंवा जेव्हा तुम्हाला फोन येत आहेत ते कॉल रेकॉर्डिंग त्याच्या व्हायरल केले जात आहेत, त्यावेळेस तुमच्या समर्थनात या नेत्यांनी भूमिका घेतली पाहिजे ती देखील घेताना नेते दिसत नाहीत. विजयजी वडेट्टीवारांनी काल परवा भूमिका घेतलेली आहे, पण बाकीच्या लोकांना वाटलं नसेल. त्यामुळे ते काही व्यापात असतील किंवा त्यांच्यावर जबाबदारी आहेत, कामात असतील. त्यामुळं असं काय समजायचं कारण नाही. आम्ही लढतो आहोत, ती रिस्क घेतलेली आहे. आम्ही ती रिस्क आमच्या ओन रिस्पॉन्सिबिलिटीवरच घेतलेली आहे आणि आम्हाला माहिती आहे यामध्ये आपल्याला काही कमी जास्तही होऊ शकतं. काल नवनाथ वाघमारेंची गाडी जाळलेली आहे. आता तर एवढ्या टोकाला जर लोक जात असतील तर आमचंही काही बरं वाईट होऊ शकतं. काल परवा मी वडगाव ढोक गेवराई तालुक्यातल्या सभेला जात असताना माझ्या मागं पुढं पोलिसांचा कॅनवाय असताना सुद्धा माझ्या गाडीच्या पुढं एक फॉर्च्युनर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते पोलिसांना माहिती आहे. पोलिसांनी ती गाडी अडवली सुद्धा, नंबर घेतला, त्या माणसाची चौकशी केली, पुढं काय केलं ते आता बीड पोलिसांना माहिती आहे. मी काय त्याच्याकडे, कारण माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही आहे. तुम्ही म्हणताय की माझ्यावर वाघमारेंची काल गाडी जाळण्यात आली, तुमच्यावर देखील हल्ला होण्याची शक्यता आहे. कुटुंब देखील पाठीमागं तुम्ही म्हणत होता की आमचं असुरक्षित आहे. यातून मुलावर सुद्धा हल्ला झालेला आहे. मुलावरती सुद्धा केस कापायला संध्याकाळी 8 आणि रात्रीच्या 8-8:30 वाजता त्याची आम्ही पोलीस कंप्लेंट कोंडवा पोलीस चौकीत दिलेली आहे. त्यांनी आरोपींना पण पकडून आणलेलं होतं. त्याचं पुढं काय झालं मला माहिती नाही. ते ही फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. मी माझ्यावरचं फक्त बोलत नाही. माझा मुलगा 11वी-12वीला आहे मुलगा. त्या मुलाला सुद्धा वेपन काढून त्याच्या गळ्याला लावलेलं होतं. तशी मी कंप्लेंट आणि CCTV फुटेज पण आहे त्यामध्ये. आणि परत माझ्यावर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी तो निघून येत होता, त्यावेळी बोबदेव घाटामध्ये सासवड परिसरामध्येही हल्ला झालेला आहे त्यांच्यावरती. ही फॅक्ट आहे ना, ही वस्तुस्थिती आहे. मग यातून काही कुटुंबासोबत बरं वाईट होईल असं तुम्हाला वाटत नाही कधी की तुम्हाला प्रशासनाकडून संरक्षण दिलं पाहिजे, कुटुंबाला संरक्षण दिलं पाहिजे, अशी काय मागणी करणार आहे? असं काय मी मागणी वगैरे करणार नाही. पण लढाई खूप किचकट आणि अवघड आहे याची कल्पना आहे मला. नक्कीच आपण पाहतोय की 27 तारखेला अहिल्यानगर जिल्ह्यात त्यांचा मेळावा पार पडणार आहे आणि 28 तारखेचा जो बीडमध्ये मेळावा पार पडतो त्या मेळाव्याला जर साध्या कार्यकर्त्यांनी जरी निमंत्रण दिलं तरी देखील मी तिकडे जाईल अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आणि छगन भुजबळ हे आमचे नेते आहेत असं देखील त्यांनी वक्तव्य केले. मात्र हे सगळं बोलताना लक्ष्मण हाके यांना अश्रू अनावर झाल्याचं आपण पाहतोय. कॅमेरा पर्सन विकीसह अजिंक्य, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.